जय जय रामकृष्ण हरी. भक्तांनो, कधी एखादं भजन ऐकलं आणि अचानक मन थरारलं, कंठ दाटून आला, डोळ्यात पाणी आलं, अर्थ कळला नाही, पण हृदय असं भरून आलं की जणू कोणी आत बसून हळूच मनाला हात लावला. हे का होतं? ही भावना कोण देतोय? भजनात रडू येणं हे कमकुवतपणाचं लक्षण नाही, हे संकेत आहेत. कोणाचे संकेत? स्वतः विठ्ठलाचे, हरीचे, परमात्म्याचे. आजच्या या कीर्तनात आपण हेच जाणून घेणार आहोत. भजनात रडू का येतं? देव त्या क्षणी आपल्याला काय सांगत असतात? आणि सर्वात महत्त्वाचं, या भावनेचं पुढे काय करायचं? मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, भजन ऐकताना अचानक डोळ्यात पाणी का येतं? देवाचा संकेत म्हणजे काय? भजनात रडू येणं हे कमकुवतपणाचं लक्षण नसून आध्यात्मिक उंचीचं चिन्ह कसं आहे? आत्म्याच्या जन्मोजन्मीच्या स्मरणामुळे अश्रू कसे येतात? भजनाच्या वेळी देवाची उपस्थिती कशी जाणवते? भजनाने मनातील दुःख आणि ताण कसे बाहेर पडतात? देव तुमचे कष्ट, पाप आणि अडथळे भजनाच्या वेळी कसे दूर करतात? योग्य मार्गावर असल्याचा देव कसा संकेत देतात? भजनात येणाऱ्या अश्रूंचं पुढे काय करायचं? एक सत्य आणि भावनिक कथा. शेवटी अभंग आणि त्याचे हृदय स्पर्श करणारे अर्थस्पष्टीकरण. शेवटी मनाला भिडणारा संदेश. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे सनातन धर्म माहिती या भक्तिभावाने ओथंबलेल्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, चॅनलवर जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा. अभंग. अंगी अंगी वीत पावे हरिनाम घेतल्याविन, अंगी अंगी वीत पावे हरिनाम घेतल्याविन, डोळ्यातून उभे ठाकी प्रेमाश्रू हरिभजनामुळे. अंगी अंगी वीत पावे हरिनाम घेतल्याविन, डोळ्यातून उभे ठाकी प्रेमाश्रू हरिभजनामुळं. हा अभंग ऐकताना ज्या मनात नाद उठतो, तो नाद साधा स्वर नसतो, तो देवाचं बोलणं असतं. भजनात रडू येण्याचं पहिलं कारण स्मरण. भक्तांनो, आत्मा अमर आहे, त्याला अनेक जन्मांची आठवण आहे. जेव्हा आपण भजन म्हणतो, तंबोरा ऐकतो, विठ्ठलाचं नाव घेतो, तेव्हा आतमध्ये कुठेतरी जुनी आठवण जागते. कुणाची आठवण? आपल्या पांडुरंगाची, आपल्या कृष्णाची, आपल्या शंकराची. जन्मोजन्मी आपण त्या परमात्म्याचेच भजन, त्या नात्याला स्पर्श करत म्हणून डोळे ओले होतात. दुसरा संकेत देवाची उपस्थिती. हे ज्ञानात ठेवा, देव कधीच शब्दात बोलत नाही, ते हृदयातून बोलतात. जेव्हा तुमचे डोळे पाणावतात तेव्हा देव तुमच्या जवळ आलेले असतात. त्या क्षणी तुमचा आत्मा देवाच्या स्पर्शात न्हाऊन निघतो. हे पाणी म्हणजे द्रव होत गेलेली प्रेमाची अनुभूती. हेच तर संकेत, मी तुझ्याकडे आहे, मी तुला सावरतोय. तिसरा संकेत, मन शुद्ध होण्याची प्रक्रिया. कधी कधी आपण स्वतःलाही न कळता मनात दुखापती घेऊन जगत असतो. अश्रू, वेदना, राग, ताण. भजन हे औषध आहे. भजन हे जणू हृदयातील मळ काढणारा झरा आहे. जेव्हा आपण देवाचं नाव घेतो, तो मळ बाहेर ढकलला जातो आणि त्याची बाहेरची खून म्हणजे अश्रू. हे देव म्हणत असतात, तो आता हलका होत आहेस, मी तुझं ओझं काढून घेतोय. एक हृदयद्रावक कथा. एका वृद्ध आजीबाईंची कथा आहे. त्या दररोज संध्याकाळी एकच भजन ऐकत असत, पांडुरंग पांडुरंग. ऐकता ऐकता त्यांचे डोळे भरून येत. घरचे त्यांना विचारायचे, आजी, तुम्हाला एवढे रडू का येतं? त्या हसत म्हणायच्या, मी रडत नाही, हा विठ्ठल रडतोय माझ्यातून. तो म्हणतो, तू माझ्या जवळ येत आहेस, तुला समजतंय ना मी तुझ्यावर किती प्रेम करतो. एके दिवशी त्या शांतपणे देवाच्या नामात तल्लीन होऊन गेल्या. स्वतःच्या विठ्ठलाच्या नावान विलीन होत. त्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांच्या डोळ्यात प्रेमाश्रू होते. चौथा संकेत, देव तुमचे कष्ट दूर करत आहेत. कधी तुम्हाला जाणवलं असेल,
भजन ऐकल्यावर मन हलकं झालं. दुसऱ्या दिवशी अडथळे कमी झाले. हे योगायोग नसतात. भजनात रडताना देव तुमच्या जीवनातून एक एक दुःख, एक एक पाप, एक एक अडथळा धुवून काढतात. म्हणूनच कधी कधी आपण म्हणतो, का रडलो कळलंच नाही, पण खूप हलकं झालं. ते हलकं म्हणजे देव कार्य करत आहे. 5वं संकेत, तुम्ही योग्य मार्गावर आहात. ज्याच्या मनात प्रेम आहे त्याच्या मनात देवाचा ठाव लागतो. भजनात रडू येणं म्हणजे तुमचा मार्ग बरोबर आहे. देव आनंदित आहेत की माझं मूळ माझ्याकडे येतंय. या भावनेचा पुढे काय करायचं? रडू आवरू नका. त्या क्षणी देवाशी बोला. मनातलं सगळं त्याला सांगा आणि शेवटी एकच प्रार्थना करा, देवा माझ्या हृदयात कायम राहा. अभंग. माझे जेणे करून ठेविले विठू माऊली माझी, माझे जेणे करून ठेविले विठू माऊली माझे, भावे भावे डोले भरून आले नाव घेताच तुझे. आज जर तुम्हाला भजनात रडू येत असेल तर समजा तुमचा देव तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. त्यांचे संकेत तुम्ही अनुभवलेत. भक्तांनो, जर तुमच्या डोळ्यातही भजन ऐकताना पाणी आलं असेल तर विठ्ठलाने तुमचं हृदय स्पर्श केलं आहे. खाली कमेंट करा, विठ्ठला मला तुझ्या प्रेमात नेहमी ठेव. आणि हा व्हिडिओला शेअर करा. कदाचित कोणाचं हृदय आजच देवाला हाक मारत असेल आणि तुमच्या शेअरमुळे त्याची हाक देवापर्यंत पोहोचेल. आणि हो, अशा भक्तिमय, भावनिक आणि देवाची अनुभूती देणाऱ्या कथा, भजन, कीर्तन शैलीत व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा दाबा. जय जय रामकृष्ण हरी.